आपल्या हिताचा नाही, म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा एक कपट प्रकार असणार आपल्या जीवनामध्ये येऊ द्यायचं नाही. जर आला तर आपलं काही खरं नाही, हे 100% गॅरंटी आहे. बाबा बोला. कौरव स्त्रिया वेगळ्या करुणा समता सीता कवी तो यमा शर्मा वर्षद समोर पातला. सज्जन बाबा अर्जुन बोलू लागलेला आहे. अर्जुन बरं काय म्हणत आहे? कौरव स्त्रिया वेगळ्या करून. बरं काय, कौरवांच्या स्त्रिया त्यांना वेगळं जर केलं, समस्ताशी दाखवितो येम सदन, सगळ्यांना यमाचं घर दाखवतो म्हणाले. बरं काय, फक्त बाहेरला सोडून. बाहेर अर्जुनानं बाहेरबद्दल काही विचार केला का? कारण कौरवाच्या बायका म्हणजे अर्जुनाच्या असणाऱ्या भावजय आहेत. बरोबर आहे माझा बापू. आणि भावजईला मारणं म्हणजे फार मोठं पाप आहे हे अर्जुनाला कळत होतं. बरं काय, आम्ही भावजईला नीट बोलणार माझा बापू. भावजाईकडे आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या विचारानं, चांगला असणारा त्यांना कधी प्रेमानं बोलणार. भावजाईबद्दल वाईटच विचार करत बसत्या आहे की नाही. म्हणून मायबाप अर्जुनाचा विषय घ्या. अर्जुन काय म्हणत आहे? कौरव लोकांना आणि त्याच्या पाटीदाराला, साथीदाराला सगळ्याला यमपुरी दाखवतो म्हणाले, सगळ्याला यमाचं घर दाखवतो म्हणाले, पण भावजाईला सोडून. कारण ती माता आहे. वडील भावजाई, लहान भावजाई म्हणजे आपल्या माईसारखी, आपल्या लेकीसारखी आहे मायबापू. बरं काय, म्हणून सज्जन मायबापू, तुम्ही आम्ही सुद्धा आमच्या भावजाईला माईसारखं मानावं आणि त्या भावजाईच्या दररोज पाया पडावं. तुम्ही रामायण ऐकलेलं नसेल, कारण तुम्हाला रामायणाचं तेवढं काही छंद नसेल, कारण तुम्ही भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे भक्त आहात. परंतु रामायण ऐका मायबापू. रामायणामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये कुठलाही विषय घ्या तुम्ही, भावजाईबद्दल किती मोठा आदर केलेले आहे माय बापू. ज्याला परपंच नीट करायचं आहे त्यानं रामायण ऐकावं. बरं काय, आणि म्हणून ज्याला जीवाचं हित करायचं आहे त्यानं श्रीकृष्ण परमात्म्याची कथा ऐकावं. बरं काय, भागवत ऐकल्यावर जीवाचा उद्धार होते आणि रामायण ऐकल्यावर जीवन असणारं प्रफुल्लित होते माय बापू. बरं काय, आणि म्हणून भावजाईला सोडलं, बाईला सोडलं तर सगळ्यांना यमपुरी दाखवतो म्हणाले. आणि तेवढ्यामध्ये माय बापू तर सुशर्मा नावाचा एक त्या कौरवांचा असणारा सैन्य होता, राजा होता. तो असणारा पार्था समोर म्हणजे अर्जुनाच्या समोर आलेला आहे. कशासाठी? बोलायला आलाय काय बाय? बोलायला आला नाही, युद्ध करायला आलाय महाराज. बोला. आशा जसे पाने करून झाला पाक शासनी सवेताईशी मार्गणी सुशर्मा तेव्हा खेळला. सज्जन बाबा, अष्टादश बाणे म्हणजे 18 बाणाला त्या ठिकाणी पाक शासनाला म्हणजे अर्जुनावर टाकलेला आहे. आणि मग सुशर्मा नावाचा असणारा तो सुशर्माला असणारं त्या ठिकाणी खेळ आहे. अशा प्रकारचं असणारं कार्य झालेले आहे. बोला. घालून या बाण झाला सवारीने सुशर्म्याचे जसे शुष्क वनाना घालून या भस्म करी. सज्जन बाबा, अर्जुनाने काय केलं तर त्याला 18 बाणाने खेळून टाकलंय आणि त्या जे काही सुशर्मा नावाचा जो युद्ध होता त्याच्यावर त्याच्या सैन्यावर असणारं बाणजाळ घातलंय. बाणजाळानं घालून त्याला सगळ्याला खेळून टाकलंय. बरं काय, जाग्यावर खेळून टाकले. तर इथे एक उपमा दिलेली आहे महाराज. वाळलेले असणारं पर्वत आहे आणि त्या पर्वताला ते आनळ म्हणजे अग्नी लागली तर ते पर्वत जळायला काही वेळ लागेल का? किंवा एखादा गवताचा ढग जळायला वेळ लागेल का? लागणार नाही. तशा प्रकारचा अर्जुनानं सुशर्मा नावाच्या राजाच्या सैन्याचं असणारं दळ आतून टाकलं. बरं काय, एवढा शूरवीर असणारा पार्थ होता. बरं काय, का शूरवीर होता महाराज? तर त्याच्याकडे देवाचा कृपा आशीर्वाद होता आणि मनानं चांगला होता. बरं काय, उदाहरण करण्याचा होता. मन असणारं स्फटिक दगडासारखं होतं मामा, निर्मळ होतं सूर्यासारखं. बरं काय, आतूनही निर्मळ होतं आणि बाहेरूनही निर्मळ होतं. आणि म्हणून सज्जन मायबाप, तुमचा आमचा जर विजय व्हायचा असेल, विजय कवा कमीत कमी आम्हाला या संसार रूपी सागरातून विजय होऊन जायचा असेल तर तुम्हाला आम्हाला असणारं अंतःकरण निर्मळ ठेवावं लागते, आहे की नाही? जर आमचं अंतःकरण निर्मळ राहिलं तर आपला विजय कुठेही होते हो माय बापू. बरं काय, आणि आमच्या अंतःकरणामध्ये जर भेद राहिला तर आमचा पराजय कुठेही होते माय बापू. बरं काय, आणि म्हणून असणारा तो अर्जुन आणि त्या अर्जुनाचा असणारा विजय होऊ लागलेला आहे. बोला. चार घटिका पर्यंत युद्ध झाले अद्भुत काढला इंद्रदत्त प्रलय कृतांत जय साकार.